गडचिरोली जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात जे आहे लोकसभा निवडणूक संपन्न होत आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाची यंत्रणा, पोलीस विभाग व महसूल विभाग तयारीला लागलेला आहे आणि नेहमीच नक्षलवाद्यांच्या किंवा माओवाद्यांच्या निवडणुकीला बहिष्कार असतो. गडचिरोली जिल्ह्यात मतदान घेणे म्हणजे एक प्रशासनासमोर एक मोठं आव्हान असतो. आपल्यासोबत पोलीस अधीक्षक निलोपत आहेत. सर, कशा प्रकारे मतदानाची तयारी सुरू आहे, काय म्हणा? मतदानासाठी जे आम्ही तयारी आहे गडचिरोली पोलीस मागचे 6 महिन्यापासून करत आहे. ते बारकाईने प्रत्येक गोष्टीवर आम्ही लक्ष ठेवून मतदानची नियोजन केलेलं आहे. आजपासून जे आमचे 206 बूथ आहे जिथे आम्ही हेलिकॉप्टरने ड्रॉप करणार आहे पोलिंग पार्टीजला, असे 206 बूथ पैकी 68 बूथचे ड्रॉपिंग आज होत आहे. यासाठी आम्हाला 4 MI-17चे चॉपर आणि 3 ALHचे चॉपर असे 7 इंडियन एअरफोर्स आणि इंडियन आर्मीचे चॉपर आज आम्हाला भेटलेला आहे. आणि पुढचे 3 दिवसामध्ये 206 बूथवर ते हेली ड्रॉपिंग करणार आहे EVM पार्टीज आणि पोलिंग पार्टीजला. हे सर्व ठिकाणी संवेदनशील आणि अतिसंवेदनशील ठिकाणी आहे जिथे रोडने मुवमेंट शक्य नव्हता आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हे डिसिजन घेतलेला आहे. आणि पोलीस मुख्यालय आणि इलेक्शन कमिशनने आम्हाला सपोर्ट करून ते 7 चॉपर प्रोव्हाइड केलेलं आहे जिथून आम्ही एअर ड्रॉप करत आहे. ये वाला लेते हैं। इन्वर्टर AC। आप गैम्बलर हो ना? गैम्बलर? जुआ खेलते हो ना? तुम जुआ खेलते हो? अरे नहीं, ये तो कुछ भी बोले जा रहे हैं। इतनी महंगी और नाजुक एसी खरीद कर स्टेबलाइजर नहीं लोगे तो ये जुआ नहीं हुआ तो क्या हुआ? सिर्फ एक फ्लक्चुएशन आपके इन्वर्टर AC के पार्ट्स को डैमेज कर सकता है। उसे V-गार्ड से सुरक्षित रखिए। V-गार्ड, इंडियाज नंबर 1 स्टेबलाइजर। या व्यतिरिक्त 40 CAPF ची कंपनीज आम्हाला भेटलेला आहे. एकूण 87 CAPF ची कंपनीजचे त्या दिवशी डिप्लॉयमेंट राहणार आहे गडचिरोली जिल्ह्यामध्ये. आणि एकूण 15,000 सुरक्षा जवानाची 19 तारखेला निवडणूकच्या दिवशी डिप्लॉयमेंट राहणार आहे. आणि याच्या मदतीसाठी आम्ही 130 ड्रोन पण यूज करणार आहे जे आकाशमध्ये चप्पेचप्पेवर नजर ठेवणार आहे. आणि आमचे C60चे जे 1000 C60चे कमांडोज आहेत ते 2 दिवसापूर्वी वेगवेगळ्या जंगल पॅचेस मध्ये ड्रॉप झालेला आहे आणि ते नक्षलविरोधी अभियान आणि एरिया सर्च ऑपरेशन्स टाकत आहे. आणि त्यांचे उद्देश हे आहे की नक्षलचे जे मुवमेंट आहे, माओवादीची मुवमेंट आहे, त्यांच्यावर आला घालता येईल. आणि हे सर्व नियोजनमुळे आम्हाला विश्वास आहे की आम्ही मागचे लोकसभा निवडणूकचे कंपॅरिझन मध्ये तुलनामध्ये या वर्षाची जी लोकसभा निवडणूक आहे ते शांततामय वातावरणामध्ये. बुलेटवर बायलेट नेहमीच नक्षलवादी कुठे ना कुठे कारवाया करतात, तर त्याच्या उत्तर म्हणून नागरिक बायलेटतून जे आहे ते आपला अधिकार व्यक्त करीत आहेत. आणि एक सर्वात मोठी निवडणूक आहे, तर ही निवडणूक कडे म्हणजे पोलीस विभाग किंवा जिल्हा प्रशासन कशा प्रकारे बघतो? आम्ही लोकांना आवाहन पण केलेलं आहे. सर्वांना माहित आहे की मागचे लोकसभा निवडणूकमध्ये सर्वात जास्त मतदानाची टक्केवारी जी होती ते गडचिरोली जिल्ह्याची होती. 71.98% टक्केवारी पूर्ण महाराष्ट्रात सर्वात जास्त होती. आणि आम्ही सर्वांना ग्राम भेटमध्ये आणि इतर आमचे पोस्ट भेटीमध्ये आम्ही लोकांना आवाहन केलेलं आहे की ते कोणतेही भयाचे वातावरण मध्ये न पडता निर्भयपणे समोर येऊन ते लोकतंत्राचे जे महापर्व आहे त्यामध्ये सहभागी व्हावं आणि जास्तीत जास्त संख्येमध्ये मतदान करा. त्यासाठी गडचिरोली पोलीस तुमच्या सुरक्षाच्या दृष्टिकोनातून सर्व तयारी केलेलं आहे आणि तुमचे पूर्णपणे पाठीशी आहे. आणि कोणतेही तुम्हाला कुणाकडून घाबरायची गरज नाही आहे आणि समोर येऊन ते लोकतंत्राचे महापर्व मध्ये तुम्ही सहभागी होऊन जास्तीत जास्त संख्येमध्ये मतदान करा, अशी गडचिरोली पोलीसची आव्हान आहे. आपण बघू शकतो की एक मोठी पोलीस यंत्रणा यावेळी निवडणूक यशस्वी करण्यासाठी गडचिरोली चिमूर भागातील सिरोंचा, अहिरी, भामरागड, मुलचेरा, कोरची, धानोरा अशा अनेक भागात लागली आहे. कॅमेरामॅन जीवन कुमार सोबत मेहमदी इरफान, TV9 गडचिरोली.